नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राज्यात आज राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याला सुरुवात. भाजप, शिवसेना आणि काँग्रेसचे उमेदवार भरणार अर्ज. राज्यात भाजपचा स्वतःच्या पक्षातील इच्छुकांसह इतर पक्षांनाही धक्का. पुण्यासह अनेक महानगरपालिकांसाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्मचं वाटप. भाजपप्रमाणेच इतर पक्षांनीही यादी जाहीर न करता उमेदवारांना दिले एबी फॉर्म. अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्यानं अनेक जण आजच दाखल करणार अर्ज. मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपच्या 67 जणांची पहिली यादी जाहीर. भाजप पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाकडूनही 40 जणांची यादी जाहीर. पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातही होणार दोन्ही राष्ट्रवादींची युती. 125 जागांवर अजित पवारांचे तर 40 जागांवर शरद पवारांचे उमेदवार लढणार निवडणूक. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन करणार युतीची घोषणा. पुण्यात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीवर आज शिक्कामोर्तब. दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार असल्यानं काँग्रेस, ठाकरे गट आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार. पुण्यात भाजप आणि सेनेच्या युतीच्या जागा वाटपावरून संघर्ष कायम. दोन्ही पक्षांनी अधिकृत उमेदवारांना दिले एबी फॉर्म. शिवसेना भाजपबरोबर युतीत लढणार की नाही याबाबत संभ्रम कायम. पुण्यात गणेश बिडकर यांनी भरला भाजपचा पहिला अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज. भाजप पाठोपाठ शिंदे गटाच्या आबा बागुली यांनी देखील भरला उमेदवारी अर्ज. पुणे भाजपनं पहिल्या टप्प्यात गणेश बिडकर, स्वर्धा बापट, कुणाल टिळक, राघवेंद्र मानकर, स्वप्नाली मानकर यांना दिली उमेदवारी. अनेक इच्छुकांचा हिरेमोड झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांची नाराजी. पुण्यात रिपाई आठवले गटानं मागितलेल्या जागांवर भाजपनं दिले उमेदवार. आठवल्यांच्या नाराज कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यालयाबाहेर निदर्शन. इतर पक्षांप्रमाणे मनसेनंही उमेदवारांना दिले एबी फॉर्म. निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. ठाकरे गटाची युती झाल्यानंतर मनसेचा पहिलाच मेळावा. वांद्र्यातील रंगशारदामध्ये राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार संबोधित. पुणे, मुंबई पाठोपाठ महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नागपूर महानगरपालिकेतही अद्याप युती नाही. युतीसाठी वरिष्ठ नेते आग्रही, मात्र जागा वाटपाचा तिढा सुटेना. आज संध्याकाळपर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिकांचं चित्र स्पष्ट होणार. उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्यानं सर्वच पक्षांकडून अंतिम उमेदवारांवर होणार शिक्कामोर्तब. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.